इकडे बघा सोनाली मच्छी कटिंग करते. गावठी मच्छी बघा, काला मासा. आणि हे प्रॉन्स बिर्याणीची तयारी चालू आहे. प्रॉन्स क्लिनिंग चालू आहे. व अजून एक मेन, तुम्हाला जर अशा रेसिपीज वगैरेच्या व्हिडिओज हव्या असतील तर तुम्ही मला सांगा, तर मी बनवीन तुम्हाला. काय जर असेल एखादा डिश तर सांगा, नक्कीच तुमच्यासाठी ट्राय करेन, वेळ काढेन. कोणाकोणाला काळे मासे आवडतात सांगा कमेंटमध्ये आहे. मला तर टेस्ट जाम आवडते, पण त्यांना काटे असतात त्याच्यामुळे जरा कमी खातो. बिर्याणीसाठी आता पाणी ठेवलं आहे. हे बघा 5 लिटर पाणी ठेवलं आहे, कारण की 1 किलो बिर्याणी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण लवंग, काळी मिरी आणि हे तेजपत्ता बघा, एकदम आपला फ्रेश, आपल्याच शेतातला आहे. ते बघा तिकडे मम्मीने शेतं लावलेले आहेत तिकडचा. आणि राईस पण आपण 1 तास भिजवत ठेवलेला. आणि प्रॉन्स वगैरे क्लीन करून ठेवून दिली आहे. थोड्या वेळाने ते पण दाखवतो. आता राईस आधी बॉईल करून घेऊया. सगळ्यात प्रथम थोडंसं तेल पण टाकलं त्याच्यामध्ये, म्हणजे काय राईस चिटकत नाही एकमेकांना, सुट्टा होतो. आणि आपण कांदा, टमाटर, मिरची कापून घेतलेली आहे. जुलियन कटिंग घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला जी बिर्याणी बनवणार ती छानपैकी राईस आणि प्रॉन्स एकमेकांना छानपैकी मस्त मजा वाटणार. इकडे बघा सोनाली मच्छी कटिंग करते. गावठी मच्छी बघा, काला मासा. आणि हे प्रॉन्स बिर्याणीची तयारी चालू आहे. प्रॉन्स क्लिनिंग चालू आहे. कोणाकोणाला काळे मासे आवडतात सांगा कमेंटमध्ये आहे. मला तर टेस्ट जाम आवडते, पण त्यांना काटे असतात त्याच्यामुळे जरा कमी खातो. ही मच्छी माझी लहान मेवणी करिश्मा डुंगेवरनं तिने दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या आज सासू ज्या आहेत त्यांचा मच्छीचा धंदा आहे, त्यांनी दिलेला आहे. आणि जेव्हा दिले, आणि प्रॉन्स पण त्यांनी दिले. आणि जेव्हा दिलेले ना तेव्हा जिवंत होते. ते आम्ही काल आणलेलं ना, तर काल मग फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आपला राईस बॉईल झालेला आहे, डन झालेला आहे. हे बघू शकता, बघा एकदम सुटसुटीत असं झालं आहे. हे बघा दाणा वेगळा होतो त्याचा. मच्छी फ्रायचा मसाला पण रेडी झालेला आहे. मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. आणि प्रॉन्स पण क्लिनिंग झालेली आहे आपली. आणि हे बघा याच्यामध्ये बिर्याणीमध्ये आपण आलू पण टाकणार आहे, छोटे छोटे आलू. तो बघा मसाला बनवलेला आहे बिर्याणीचा. तर आपण आधी व्हेज बिर्याणी बनवणार आहोत मम्मीसाठी, कारण की मम्मी प्युअर व्हेज आहे. हे बघा व्हेज बिर्याणीची भाजी आणि दही. आणि बघा पनीर, हे व्हेज बिर्याणीची भाजी, कर्ड आणि मसाला. बाकी आपला राईस हा बघा एकत्रच बनवलेला, आपण तो सेपरेट काढून ठेवला आहे व्हेजचा. व्हेज बिर्याणीचा मसाला झालेला आहे आपला मस्त. आता याच्यामध्ये झाला, शिजला पूर्ण की राईस ॲड करायचा आणि थोडा दम द्यायचा. व्हेज दम बिर्याणी. तर मंडळी आपली व्हेज बिर्याणी झालेली आहे रेडी. तुम्ही बघू शकता, स्मेल असं मस्त आलेला आहे. वाव, थोडा दम देत ठेवूया जरा. आता रेडी करूया आपली प्रॉन्स बिर्याणी. तर चला मंडळी, आता आपली प्रॉन्स बिर्याणी सुरुवात करतो आपण बनवायला. हां, सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल आपण जरा कमीच टाकणार आहे. थोडं बटर यूज करणार आहोत आपण. अमूल बटर.
काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता आणि तडकासाठी जिरा. बघा मस्त. घी पण टाकणार आहे आपण, पण घी थोड्या वेळानंतर. आधी आपण कांदा परतवून घेऊया. कांदा लाल झाला की मग त्यामध्ये आपण टमाटर ॲड करूया. आणि आपण जे बटाटा घेतलेले बिर्याणीमध्ये टाकायला, ते पण आपण ॲड केलेले आहेत. म्हणजे ते कसे कांद्यासोबत ते पण शिजून जाईल, नाहीतर ते नंतर कच्चे राहतील. तसे आहेत ते छोटे छोटे, लगेच शिजतील. तुम्ही ते बॉईल पण करून घेऊ शकता, हाफ बॉईल. आपला कांदा शिजत आलेला आहे. कांदा बघा कसा एकदम लाल झाला ना. आणि कांदा आपण जुलियन कापून घेतला का ते तुम्हाला सांगितलं मगाशी. आता टमाटर ॲड करूया आपण. आता आपण ॲड करणार आहे देशी घी, म्हणजे आपला तूप घरगुती. हा मस्त स्मेल येतो आहे. हा मस्त स्मेल सुटलेला आहे. आता मसाला ॲड करूया. सगळ्यात पहिलं हळद. हे का हळद, मसाला पण त्यामध्ये 2 चम्मच आपला घरचा मसाला आहे. गरम मसाला, हां, आणि हा काळा मसाला, गोडा मसाला, बिर्याणी मसाला पण टाकणार आहे आपण. याला परतवून घेऊया मस्त. बंद आला का? ॲड करतोय आपण शाही बिर्याणी मसाला. हा मस्त. हा सगळा मसाला मिक्स झाला की आपण जी ग्रेव्ही बनवलेली मगाशी ती टाकणार आहोत. सगळी टाकू आधी ग्रेव्ही. थोडंसं पाणी ॲड करणार आहे आपण आता. आणि प्रॉन्स. थोडं पाणी ॲड करूया आपण. थोडा मसाला पण शिजेल. आणि हा सुक्का पूर्ण मसाला. थोडं आपण पाणी टाकूया, थोडं, 1 कप. आता आपला मसाला शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये प्रॉन्स ॲड करणार आहे. प्रॉन्स शिजून झाल्यानंतर मग त्याला राईसला दम देणार. प्रॉन्स आपण थोडे छोटे छोटे करून घेतले कारण मोठी प्रॉन्स होती.
बघा आता आपला प्रॉन्सचा मसाला शिजतोय असा मस्त, आणि कलर बघा, प्रॉन्स. आणि आम्ही बघा इलेक्ट्रिकवर, कारण की गॅसची सध्या टंचाई चालू आहे. म्हणजे आपल्याकडे आहे गॅस, एक सिलेंडर आहे, पण कसं जो होतं आहे इलेक्ट्रिकवर यूज तो करून घ्यायचा. नंतर पुढे काय होईल सांगता येत नाही. परत हा पण नाही भेटला तर परत प्रॉब्लेम. कमर्शियलचा तर ऑलरेडी चालूच आहे प्रॉब्लेम. थोडी कमी करूया फ्लेम. थोडी याला शिजून देऊ द्या मस्त मस्त. थोडी शिजू द्या. आता आपण मीठ ॲड करूया. मीठ आपण मगाशी टाकलं होता. कधी पण भाजी बनवताना नॉनव्हेजची हाफ कुक झाल्यावर मीठ ॲड करायचं. करूया. आता ही सोनाली दाखवेल तुम्हाला ओपन करू, कारण की माझे हात नॉनव्हेजचे आहेत. बघा म्हणजे असेल कसा, बघा कशी वाफ मस्त निघते. रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला आपला प्रॉन्सचा मसाला रेडी झालेला आहे. आता राईस, म्हणजे बघा राईस बघा कसं झालं आहे बघा. हो राईस, देखो राईस. चला गाईज आता आपण ॲड करूया राईस. त्याच्या आधी त्याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर आणि पुदिना, फ्रेश पुदिना, फ्रेश कोथिंबीर, धनिया, कोरिएंडर, जे तुम्ही बोलत असाल ते. ॲड झाल्यानंतर आपला हाफ मसाला आपण काढून घेणार. राईसचा एक लेअर करणार, त्याच्यावर मग बिर्याणी अजून आहे मसाला तो टाकणार. आपला कोथिंबीर धनिया ॲड करणार. खाली लागू नये म्हणून आपण थोडंसं अजून बटर टाकणार आहे. याच्यात खाली थोडं बटर टाकणार आहे. खालच्या लेअरमध्ये बटर जास्त ठेवणार आहे आपण. त्यामध्ये राईस ॲड करूया. त्याला हे बघा थोडासा मसाला, अजून एक राईसचा लेअर. आणि हा फायनल मसाला जो राहिला आहे तो सगळीकडे थोडा थोडा
सगळीकडे पसरून घेऊया. तुम्ही बघू शकता असं आपण हे केलेलं आहे. खाली मसाला, त्याच्या खाली बिर्याणी, त्याच्यावरती परत मसाला, परत राईस आणि हा लास्ट. आता याच्यावरती आपण जो उरलेला राईस आहे तो टाकणार आहोत आणि त्याला मस्तपैकी प्लेट लावून दम देणार, थोडा म्हणजे पॅक करणार स्टीमवर. मग तो मसाला मस्त शिजेल. आपली प्रॉन्स बिर्याणी बी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे 90%. आता तिला आपण ठेवलेली आहे तव्यावर. मस्त तव्यावर तिला दम लागू दे मस्तपैकी आणि त्याच्यानंतर ती वाफेवरच शिजणार. म्हणजे राईस पण ऑलमोस्ट रेडी आहे. 90% राईस कुक होता आणि प्रॉन्स पण 90% शिजलेले आहे. आता ती थोडा वेळ राहणार, मस्त मसाला एकजीव होणार आणि मग त्याच्यानंतर सर्व करायची सगळ्यांना. पण आता वाजले किती, 12 वाजले मला वाटतं. तर बघा 12:30 झालेत. मला थोडंसं एक काम आहे. बिर्याणी तर रेडी झालेली आहे, तर मी माझं काम आवरून येतो. ऑफिशियल काम आहे त्याच्यामुळे त्याला टाळाटाळ करावी नाही. मी आता जातो. बिर्याणी रेडी झालेली आहे. व्हेज बिर्याणी तुम्हाला दाखवलेली आहे. पुन्हा जर मी माझं काम जेवणापर्यंत आवरलं सगळेजणांचं, तर मग एकत्रच जेवूया. नाहीतर हे लोक जेवून घेतील, माझ्यासाठी ठेवतील. पण तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. आणि आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका आमच्या व्हिडिओला. व अजून एक मेन, तुम्हाला जर अशा रेसिपीज वगैरेच्या व्हिडिओज हव्या असतील तर तुम्ही मला सांगा, तर मी बनवीन. तुम्हाला काय जर असेल एखादा डिश तर सांगा, नक्कीच तुमच्यासाठी ट्राय करेन, वेळ काढेन. सध्या मार्च एंडिंग असल्यामुळे थोडंसं बिझी असणार आहे 4-5 दिवस. त्याच्यापुढे बघूया, आपण एक नवीन चॅनल पण करणार आहे रेसिपीचं. जेवढं आपल्याला जमतं तेवढं तुमच्यासोबत शेअर करू. बाकी तुम्ही आहातच सांगायला, आयडियाज द्यायला. तर चला, बाय बाय मंडळी. आता बिर्याणी आपली रेडी झालेली आहे, प्रॉन्स बिर्याणी. आता आपण टेस्ट करूया. मस्त राईस बघा. तुम्हाला बोलले ना मसाला आहे बघा, असा मसाला मसाला राईस आणि आलू.